आपण सुरुवातच या बातमीनं करणार आहोत, कारण आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातले मोठे संकेत दिलेले आहेत। विरोधकांना एकही जागा सोडू नका असं आवाहन शहांनी यावेळेस कार्यकर्त्यांना केलं। आज शिर्डीत एक महाधिवेशन भाजपचं झालं आणि त्यावेळेस येत्या 3 महिन्यात पालिकेच्या निवडणुका होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे। तशी शक्यता असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळेस अमित शहांनी देखील कार्यकर्त्यांना एकही जागा सोडू नका असं आवाहन केलेलं आहे। तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील। या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे। त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं। मुंबई, नागपुर, पुणे, छत्रपति संभाजीनगर समेत सभी म्युनिसिपल कॉरपोरेशन, सभी नगर परिषद और सभी जिला पंचायत का चुनाव आ रहा है। विरोधियों को एक भी जगह बैठने की न मिले, इसकी चिंता आप सभी को करनी है। भाइयों बहनों, विकास की चेन तभी संपूर्ण होती है जब पंचायत से पार्लियामेंट तक आप भगवा लहरा दो, तभी विजय होती है, तब तक विजय नहीं होती। शिर्डीतल्या भाजपच्या महाधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे। अमित शहांच्या नेतृत्वात शिर्डीमध्ये 2 बैठका होत आहेत। पहिली बैठक नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत तर दुसरी बैठक भाजपच्या कोर कमिटी सोबत होणार आहे आणि या बैठकीत अमित शहा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे। तर आजच्या या भाजपच्या महाधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आपली तोफ डागली। पवारांच्या या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट खोल जमिनीत गाडलं, तर बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली अशी टीकाच अमित शहांनी केली। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। तर अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटानं उत्तर दिलंय। भाजपनं पैसे वाटून नोट जिहाद करून विजय मिळवल्याची टीका विनायक राऊतांनी केलेली आहे। मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते आमचा विजय त्यांना पचत नाही आहे। लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240 वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे त्यांना। ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची। त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत। आता त्याला विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे, त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार पुन्हा फुलायला लागला असेल, तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्याला पुन्हा जागा दाखवून देईल। शिर्डीच्या अधिवेशनमध्ये येऊन या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना
केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्यावरच बोलावं लागतंय, हे भाजपाचं दुर्दैव आहे. शिवसेनेने वोट जिहाद केला, पण त्या पलीकडे भारतीय जनता पक्षाने नोट जिहाद केला. संपूर्ण मतदारांना खरेदी करायचं आणि मतं घ्यायची ही भ्रष्ट राजनीती जर ह्या देशामध्ये कोणी सुरू केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली. खातेवाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह झालेले आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला, तर 100 दिवसात 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक मंत्र्यानं कामांची यादी तयार केल्याची माहिती आहे. 100 दिवसांचा हा कृती आराखडा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेला आहे. 100 दिवसात 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर आणखीन एका सरपंचाच्या मृत्यूनं बीड जिल्हा पुन्हा हादरला. परळीतल्या अपघातात एका सरपंचाचा संशयास्पदरित्या जागीच मृत्यू झाला. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात याचा पोलीस आता तपास करतायत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिनाही उलटलेला नाहीये. त्यातच आता दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक भोजराज देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केलेली आहे. रात्री आम्हाला फोन आला सौंदर्यहून भाच्याचा आमच्या, तसाच अभिमन्यूचा अपघात मळवटी मांडवायचं टिप्पर राकाच्या टिप्परनं उडवलं गेलं, जागेवर मृत्यू झाला निरोप भेटला ते आम्हाला. काही शंका वगैरे कुणाची काही दुश्मनी नाही, शंका वगैरे काही नाही, अपघात आहे. परळीतल्या सरपंचाचा अपघात की घात असा सवाल आता आमदार सुरेश धस यांनी विचारलाय. संपूर्ण राज्यभर बीडची चर्चा सुरू आहे, तरी देखील अवैध राखेचे टिप्पर काही बंद झालेले नाहीत. याला परळीचे पोलीस जबाबदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. अवैध राखेचे जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा. मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे. म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. राखेचे टिप्पर बंद नाहीत, आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे. वाल्मिक कराडच्या विरोधात सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब आक्रमक झालं. सरपंच देशमुखांचं कुटुंब उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावा आणि 302च्या गुन्ह्यात त्याला आरोपी करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हत्या प्रकरणात आम्हाला न्याय हवाय अशी मागणी सरपंच देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे. माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, माझ्या मागण्या मान्यच करावं लागतील. आरोपीला सगळ्या खंडणी ते खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही. हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. मात्र विष्णू चाटेनं अद्यापही CIDला मोबाईल दिलेला नाही. फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला, मात्र तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं विष्णू चाटे CIDला सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर वाल्मिक कराड विषयी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता हार्वेस्टरसाठी या कराडनं शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मजुरांना मारहाण, कोट्यवधींची फसवणूक. कराड मुंडेंकडून हार्वेस्टर मशीन घोटाळा. धसांचा आरोप, कराडचा पाय खुला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत
दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। वाल्मिक कराडनं ऊस तोडणीच्या हार्वेस्टरसाठी 36 लाखांचं अनुदान मिळवण्याचं आमिष दाखवून तब्बल 141 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 9 लाख रुपये याप्रमाणे कोट्यवधी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांना केलाय। इतकंच नाही तर कराडनं शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची भेट घालून दिल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आलाय। पंढरपूरमध्ये फसवणूक झालेल्या 19 हार्वेस्टर मालकांचे जबाब नोंदवण्यात आल्यानं कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय। सानप, वाल्मिक कराड साहेब, परत आमच्या संघटनेची लोक पालवे, जितू पालवे मेजर यांच्यामार्फत आम्ही तिथे गेलो असतात जवळजवळ आम्ही 140 लोकांनी 8 लाख रुपयाप्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या देवीस रेसिडेन्सी पनवेल 17 नंबर रूममध्ये आम्ही हार्ड कॅश 8 लाख रुपये दिलेत। आज जवळजवळ 14-15 महिने होत आलं, ह्याची आमची कुणी दखल घेतली नाही। आम्ही बीडला भेटायला गेला असता हाणमार केली त्या लोकांनी। 141 हार्वेस्टरच्या अनुदानासाठी कराडनं 5141 लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करत धसांनी कराडसह मुंडेंवर निशाणा साधलाय। हार्वेस्टर मशीन द्यायचे होते 141। यांनी पैसे जमा केले 2000, 5000, 41 लोकांकडून 8 लाखांनी, आणि मशीन किती द्यायचे 141, पैसे किती 5141 लोकांकडनं पैसे घेतले। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत आलाय। ही प्रकरणं नेमकी कोणती आहेत पाहूया। सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित अवादा कंपनीकडून 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी सीआयडीनं कोठडी सुनावली आहे। सुरेश धसांनी संपत्तीबाबत खुलासे केल्यानंतर कराड ईडीच्या निशाण्यावर आलाय। हार्वेस्टर अनुदानाचं आमिष दाखवून कोट्यवधींच्या घोटाळ्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे। वाईन शॉप लायसन्सबाबत दमानियांचे कराडवर गंभीर आरोप आहेत। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जातोय, त्यातच आता थेट धनंजय मुंडेंच्या जवळकीचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आल्यानं आता कराडवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री हार्वेस्टर घोटाळ्याची चौकशी करणार का आणि कराड दोषी असेल तर त्याला शिक्षा होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर वाल्मिक कराडचा आज केवळ शस्त्र परवाना रद्द करू नका तर त्याला मोक्का आणि 302 लावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। सुप्रिया सुळे यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकोडे यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, त्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणीही यावेळेस सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। वाल्मिक कराडांचा आता शस्त्र परवाना रद्द झाला आहे। वाल्मिक कराड यांचा शस्त्र परवाना आता रद्द करण्यात आला। शस्त्र परवाना नाही, मोक्का आणि 302 लावा आधी, मग सांगा शस्त्र परवान्याने काय होणार आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय। धनंजय मुंडेंनी त्यांच्या जवळच्या काही लोकांना मिरवण्यासाठी पिस्तूल दिल्याचं धसांनी म्हटलेलं आहे। तर बीड जिल्ह्यातील 1200 परवाने रद्द करा अशी मागणीच धसांनी केलेली आहे। पिस्तूल कशासाठी? फक्त मिरवायसाठी, लोकांना धाक दाखवायसाठी। आणि कोण आहेत? आमचं लोन संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं आहे। धनंजय मुंडे हे मंत्री जे आहेत त्यांच्या जवळच्या काही लोकांना फक्त मिरवायसाठी संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा काही हे दिले गेलेले आहेत, काय म्हणतो आपण ते, बंदूक। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले होते। कोण काय म्हणतं त्याच्याशी मला देणं घेणं नाही, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा। त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं, जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल।
तर लाडकी बहीण योजनेचा नियमाच्या बाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा सरकारनं त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेली आहे. आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नये असंही भुजबळांनी यापुढे म्हटलंय. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये झाले, आता 3000 रुपये झाले पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केलेली आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये मी करून घेणार असं विधान रवी राणा यांनी केलेलं आहे. लाडक्या बहीण योजना जी आहे, जे राज्य सरकारने सुरू केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो की माजी मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, त्या सगळ्यांनी मिळून जी योजना चालू केली, मी आपल्याला सांगितलं होतं की आज 1500चे 2100 केले, 2100चे 3000 झाले पाहिजे. या 10 भरपाईमध्ये ती एक भरपाई सुद्धा मी करून घेणार आहे. की कारण की मला असं वाटलं की मला जसं तुम्ही आशीर्वाद दिला, ते पद मिळाल्यानंतर मी ताकदीनं या माझ्या जनतेला अजून न्याय देऊ शकतो. पण मला असं माहीत आहे की थोडे दिवस आपण थांबू, पण याच्यापेक्षा चांगलं होईल हा विश्वास माझ्यामध्ये आहे. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालेलो नाही असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चांगलं सुनावलंय. तर महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसंच युतीत भाजप शिवसेना एकत्र लढायचे, त्यात नवीन काय असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई. अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें, और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है. कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए. हमने ये नहीं कहा की इंडिया आघाडी तुट गई है, महाविकास आघाडी तुट गई है. ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे. त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते, लोक वाट बघतायत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून, मी काल त्यावर बोललो, आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील. उद्धव ठाकरे एकदा एकला चलोडचा नारा दिलेला आहे. हो, पण दरवेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये, तेव्हाही सगळे एकटेच लढायचे. त्याच्यात नवीन काय? म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा, हा कुठला न्याय? बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्ला चढवलाय. स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते, आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. दिशा सालियनचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील. या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदम यांनी केली आहे. तुझा मुलगा ते पिल्लू काय त्याला म्हणतात नाही, मी ऐकलं नाही, पेगमिन म्हणतात त्याला. जेव्हा भाऊला एवढं वाटी मिळून जातो, त्या एका मुलीला आत्महत्या केली तुला पडून,
काय होतं तुझं नाव? दिशा सानिया, दिशा सानिया. आता याला भीती वाटायला लागली की आता दिवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या गाडीवर झोपवतील आणि दे फटका, दे फटका, दे फटका. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असं खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. बाहेरच्या देशात जसा ऑन द स्पॉट निकाल दिला जातो तसा कायदा आणावा लागेल अशी मागणी भरत गोगावले यांनी केलेली आहे. बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल. रोह्यामध्ये जो प्रकार झाला, मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो, ते निंदनीय प्रकार, अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं. पिंपरी चिंचवड मधल्या भोसरी MIDC सेक्टर 10 मध्ये भीषण आग लागली. 3 ते 4 कंपन्यांना आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. भोसरी MIDC मध्ये ही भीषण आग लागलेली आहे. 3 ते 4 कंपन्यांना आग लागल्यामुळे या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. MIDC सेक्टर 10 मध्ये ही आग लागलेली. जवळजवळ 3 ते 4 कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत. त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. भोसरी MIDC मध्ये ही भीषण आग लागलेली आहे. तर आमचे प्रतिनिधी गोपाळ मुनखरे आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. गोपाळ, काय अधिकची माहिती? 3 ते 4 कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं कळत आहे. भोसरी MIDC हा इंडस्ट्रियल परिसर आहे. ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लघु उद्योग आहेत आणि ह्या लघु उद्योगामधील 3 कंपन्यांना आज संध्याकाळी भीषण आग लागलेली आहे. अगदी काही वेळापूर्वी आगीचा जोरदार भडका उडाल्याने परिसरातील 2-3 कंपन्यांना आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी सध्या अग्निशमन विभागाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या जे वाहन आहेत त्यांच्याकडून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गोपाळ. चांगला होता सकाळपासून रविवार. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकाच्या भाईगिरीचा एक व्हिडिओ समोर आला. कांदेंच्या अंगरक्षकानं हॉटेलमधील वेटरला रिव्हॉल्वर दाखवून धमकावलंय. विशाल झगडे असं या अंगरक्षकाचं नाव असून हॉटेलमध्ये वेटरला यानं रिव्हॉल्वर दाखवली. नाशिक रोड इथल्या हॉटेल रामकृष्णमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. विशाल झगडे हा हॉटेलमध्ये 2 साथीदारांसोबत जेवायला आला होता. त्यानं हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख याला बोलावलं. त्यावेळेस बोलावताना संशयित झगडेनं वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोललेला असताना संशयित झगडेनं त्याच्याकडील रिव्हॉल्वर जे आहे ते काढून वेटर शेख याच्यावर रोखलं आणि शिवीगाळ करत त्याला धमकावलेलं आहे. हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून शस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच रिव्हॉल्वर पोलिसांनी जमा केला आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर 2 तरुणींना स्कोडा गाडीनं उडवलंय. तर या भीषण अपघातात 2ही तरुणींचा मृत्यू झालेला आहे. नाईट शिफ्ट करून घरी जात असताना पाम बीच मार्गावरील कोपरी इथं हा भीषण अपघात झाला. यात 22 वर्षीय संस्कृती खोकले आणि 19 वर्षीय अंजली पांडे यांचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर स्कोडा गाडी तिथून निघून गेली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. रंगावर काटा आणणारी अशीच ही दृश्य आपण बघतोय. अपघाताचा हा सगळा थरार CCTV मध्ये कैद झालेला आहे. भीषण अपघातात या 2ही तरुणींचा मृत्यू झाला आहे. स्कोडा गाडीनं या 2 तरुणींना कशा पद्धतीनं उडवलं त्याची ही दृश्य. वळूया पुढील बातमीकडे. बुलढाण्यात भाजपच्या 2 गटात तुफान राडा झाला होता. 2 दिवसांपूर्वीच्या राड्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये भाजपच्या 2 गटातच हा राडा झाला. भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपचे नेते शिवा तायडे यांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून 2ही गट सभागृहातच भिडले होते. पोलिसांसमक्षच हा राडा झाल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. टोरेस घोटाळ्यात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोरेसची जनरल मॅनेजर
तानिया कासातोव्हाला याआधी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नोव्हेंबरमध्ये तानिया कासातोव्हाला 69 लाख रुपयांच्या बेहिशेबी रोकडसह ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस तिनं परदेशी नागरिक असल्याचा दावा केला होता. तसंच तिला कोणतीही कागदपत्र सादर करता आली नव्हती. मात्र फक्त डायरीत नोंद करून तिला सोडून देण्यात आलं होतं. 2008 मध्येही 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तानियाला अटक झाली होती. टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची देखील ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये इतकं महिना भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकानं केलेला भाडे करार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झालेली आहे. तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे देखील पोलिसांना सापडलेले आहेत. भाजपच्या महाधिवेशनातून मुख्यमंत्री फडणवीसांचा बांगलादेशी घुसखोरांवर जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला. वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकाही घुसखोराला राहू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरांना दिलेला आहे. एकेका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे. 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत. वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालेला आहे. हे सगळे घुसखोर आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे. या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये. वळूया पुढील बातमीकडे. कॉलेजच्या मुलींना मूल जन्माला घालण्यासाठी सरकार 80,000 रुपये भत्ता देत आहे. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही घटना खरी आहे. नेमकं कुठलं कॉलेज कोणतं सरकार हे कॉलेजच्या विद्यार्थिनींना मूल जन्माला घालण्यासाठी 80,000 रुपये भत्ता देणार आहे? त्यासाठी अटी शर्ती काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मूल जन्माला घाला, 80,000 मिळवा. मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार भत्ता. कॉलेज विद्यार्थिनींना अजब ऑफर. भारत लोकसंख्या वाढीनं हैराण आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे रशिया, चीन, जपान, उत्तर कोरिया घटत्या जन्मदरामुळे संकटात सापडला आहे. रशिया सरकारनं तर मूल जन्माला घालण्यासाठी 25 वर्षांच्या आतील कॉलेजच्या विद्यार्थिनींना चक्क 1 लाख रुबल म्हणजेच 81,000 रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. रशिया सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूया. 25 वर्षाखालील कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुदृढ बालक जन्माला घातल्यास 1 लाख रुबलचा भत्ता. विद्यार्थिनींनी कॉलेजची पूर्ण वेळ विद्यार्थिनी असणं आवश्यक. नवजात बालकाच्या पालन पोषणासाठी सरकार आर्थिक सहाय्यता देणार. 1 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार. जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात रशियात अवघ्या 5,99,600 बालकांचा जन्म. मुलांचा जन्मदर गेल्या वर्षीपेक्षा 16,000 न कमी. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू. रशियाच्या कार्लियाच्या प्रशासनाकडून निर्णय. 1990 नंतर पहिल्यांदाच रशियातील जन्मदरात कमालीची घट झाली. दुसरीकडे रशियात वृद्धांची संख्या वाढतीये. त्यामुळे रशियन सरकारनं गर्भपात विरोधी कायदे कठोर करत मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आता सरकारनं प्रोत्साहन दिल्यानंतरही कॉलेज विद्यार्थिनी काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे, तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या बस सेवांचं तिकीटही महाग होणार आहे. एसटीच्या दरातही 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला आहे. रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढलाय, त्यामुळे रिक्षाच्या दरात 2 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केलेली आहे. तसंच शहरी बस सेवेचं तिकीटही 1 ते 5 रुपयांनी महागणार आहे. रिक्षा 2 रुपयांनी महाग होईल, टॅक्सीची भाडेवाढ होईल आणि ती देखील 4 रुपये टॅक्सीच्या भाडेवाढीत वाढतील. एसटीचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव आधीच सरकारकडे पाठवण्यात आला आहे, तर शहरी बस ज्या आहेत ते 1 ते 5 रुपयांनी भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. विधानसभेतल्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपनं एक नवं मिशन आखलंय. भाजपचं हे नवं मिशन आहे खेड्याकडे चला. भाजपच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून 1 दिवस तरी खेड्यात मुक्काम करावा लागणार आहे. भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं असा टास्क प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला आहे. तर यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. खेडे भकास केले, खेड्यातला रोजगार संपवला असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. आणि आता खेड्याकडे चला, खेडे उजाड केलेत, रोजगार संपवला, बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल, खेडे भकास आहेत. खेड्यातला बेरोजगार यांना जाब विचारेल, तुम्ही 15 वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून. जाऊन तर बघा, शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवाबनवी कराल. आणि ग्रामीण भागातला रोजगार गेलाय, महागाईने कमरडं मोडलंय, बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे. तुम्ही जा खेड्याकडे, खेड्यातला माणूस तुम्हाला दाखवेल. तर वळूया पुढील बातमीकडे. आज अमित शहांनी मंत्र्यांना सज्जड दमच दिला. काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकार प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका. मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा, राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करा, अशीही यावेळेस असे निर्देश जे आहेत ते अमित शहांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आहेत. तशा सूचना त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या आहेत. सरकारच्या प्रतिमेला धक्का लागू नये असं वर्तन मंत्र्यांचं असावं असंही अमित शहांनी म्हटलंय. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. गणेश, आपण बघतोय हा सज्जड दमच म्हणावा लागेल मंत्र्यांना जो अमित शहांनी दिलाय. नक्कीच ज्या पद्धतीने अमित शहानी ही बैठक घेतली मंत्र्यांबरोबर, त्याबरोबरच एक त्यांना कानमंत्र दिलेला आहे की सरकारची प्रतिमा खराब होईल अशा कुठल्याही पद्धतीचं काम करू नका, कारण की सरकारची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे या संदर्भात तुम्ही काम करा आणि त्याचबरोबर जनतेशी जास्तीत जास्त संपर्क साधा, अशा पद्धतीचा एक संदेशच आहे तो अमित शहाने दिलेला आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही त्या सूचना दिलेल्या पाहायला मिळतात. बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर काम करायचं असेल तर चांगलं करा, नाहीतर काळ्या यादीत टाकेन असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत दिलाय. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली तेव्हा कामं दर्जेदार झालीच पाहिजेत अशी तंबी अजित पवारांनी बारामतीत दिलेली आहे. म्हणणं ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली आणि त्याच्या आयला आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत. कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात? त्यांना कोण मागं लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना, नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे. मी कुणाच्या पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही. कुणी पुढाऱ्यांनी इथं लुडबुड करू नये, ढवळाढवळ करू नये. अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतं कुणाला मला माहिती नाही. जाऊ द्या, आता त्या खोलात जायचं नाही मला. भाजपच्या महाधिवेशनात मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलेला आहे. कार्यकर्ता म्हणून मी 31 जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही. उद्धवजी देवेंद्रजींना म्हणाले की एक तर तू राहशील किंवा मी राहीन. अहो, देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही, पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली. दुष्यंत कुमार म्हणतात, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. तेरी जुबान है झूठी जमहूरियत की तरह, तेरी जुबान
है झूठी जमहूरत की तरह तू एक, यानी पक्ष म्हणतोय मी, तू एक जलील सी गाली से बेहतरीन नहीं. शरद पवारांच्या पक्षाने कुणाकुणाची मदत घेतली नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच, पण राहत नाही म्हणून बावनकुळेजी सांगतोय, काही भाट पण त्यांनी पाळले. त्या भाटांनी त्यांचं वर्णन सुद्धा केलं तर भाजप 60 पेक्षा पुढे जाणारच नाही. शहरी नक्षलवाद्यांचा उपयोग झाला. पुढील बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणात गतीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी 14 जानेवारीला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच मुक्का लावावा. आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेशिंदे यांचीच नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. या संदर्भातलं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून निवेदनावर धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत. नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम. हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे. म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला. आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे. नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉनच्या मांजामुळे एक तरुण जो होता तो मृत्यूच्या दारातून परत आला आहे. या तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडलेत. हा नायलॉन मांजा किती घातक आहे पाहूयात या रिपोर्टमधून. नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा. बंदी असूनही सर्रास होतीये विक्री. संक्रांत सण जवळ येतो तसा पतंगबाजीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतो. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पतंगाला असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत आहेत. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे, तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मुक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या गळ्याला 75 टाके पडलेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली. तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली. कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला. मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. वो काम पे से आ रहा था और वो अचानक उसके सामने मांजा आ गया. 75 टाके. डॉक्टर ने क्या बताया? अभी बोले जख्म बहुत गहरी, बोले नहीं क्या, कभी 10-15 मिनट और लेट हो जाते थे ना. वो तो मैं तो बोलती सरकार ने उसके ऊपर रोक लगाने मांगता मांझी के ऊपर. आज कितने बड़े बड़े केस हो रहे हैं. इसी मेरा बच्चा तो नई जिंदगी हुई उसकी, मेरे बच्चे की. तो राज्यात अशा आतापर्यंत किती घटना घडल्या आहेत पाहूयात. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत. मुंबईत 2घांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. भंडाऱ्यात 1 जण मरण पावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 जण जखमी झालेत तर नायलॉन मांजामुळे नागपूरमध्ये 40 जण जखमी झालेत. काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणं रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार केला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय.
अशीच कडक कारवाई इतर शहरात देखील अपेक्षित आहे। नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाईबरोबरच जनजागृतीचीही गरज आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। भाईंदरमध्ये कार आणि बाईकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। भाईंदर पूर्वेच्या दीपक हॉस्पिटल रोडवर हा अपघात झाला। कार आणि बाईक दोन्ही वेगाने जात होत्या आणि त्यावेळेस समोरासमोर धडक झाल्यामुळे बाईकस्वार आणि मागे बसलेला असे दोघेही कारला आदळून 4 फूट उंच उडाले। यावेळेस बाईकस्वाराचं हेल्मेटही उडालं आणि यामुळे बाईकवर असलेले दोघे गंभीर जखमी झाले। दोघांवर उपचार सुरू आहेत। कार आणि बाईकची समोरासमोर कशा पद्धतीने धडक झाली त्याची ही दृश्य अंगावर काटा आणणारी अशीच आहेत। दोघेही या अपघातात गंभीर जखमी झालेले आहेत। बेदरकारपणे वाहन चालवणं हे जीवावर बेतू शकतं, हेच या घटनेनं पुन्हा एकदा पाहायला मिळालंय। मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी दिलेले आहेत। भूमकर भुयारी मार्ग ते नरेगाव कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अवजड वाहतूक बंद असेल। बाह्यवळण मार्गावरील परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झालेला आहे। या भागामध्ये शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्या आहेत। विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनं या परिसरातून मोठ्या प्रमाणात जातात। अनेक इमारती, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन हा निर्णय झाला आहे। आणि आता बातमी नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी। नवीन कार खरेदी करताना आपण संपूर्ण प्लॅनिंग करतो। यात बजेट, इंजिन, फीचर्स, स्टाईल आणि कारच्या कलर्स पासून ते अनेक गोष्टींचा आपण विचार करतो। मात्र आता या सर्व गोष्टींसोबतच आणखीन एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे पार्किंगसाठीची जागा। होय, का आम्ही असं म्हणतोय पाहूया या रिपोर्टमध्ये। पार्किंग दाखवा, गाडी घ्या। असेल पार्किंग तरच मिळेल गाडी। राज्यात लवकरच नवा कायदा। अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसह साधारणतः दशकभराआधी मध्यम वर्गालाही 4 चाकी आपल्या दारात हवीच ही गरज जाणू लागली। त्यातून सहज वाहन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमुळे झटपट लोन आणि पटापट कार खरेदीची चढाओढ सुरू झाल्याचं आजही दिसतंय। मात्र त्यातून आता निर्माण झाली आहे ती पार्किंगची समस्या। गाड्या जास्त आणि मर्यादित पार्किंग, त्यातून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणं ही मेट्रो शहरातील जटिल समस्या बनत चालली। म्हणूनच तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा। कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ देणार ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा आहे। नव्या वर्षातील आकडेवारीनुसार आपल्या मुंबईत किती वाहनं आहेत याचा आकडा पाहिला तर तो थक्क करणार आहे। मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहनं आहेत। खासगी 4 चाकी वाहनांची संख्या आहे 14 लाख, खासगी दुचाकी 29 लाख आणि इतर वाहनं आहेत 5 लाख। एकीकडे एवढ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होणं हे नित्याचंच झालंय। बरं, हा प्रश्न फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे आणि नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात भेडसावतो। ही समस्या दूर करण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे। या कायद्यात नेमक्या काय तरतुदी असणार ते पाहूया। वाहतूक विभागाकडून कायद्याचा मसुदा तयार। पार्किंग असेल तरच गाडी विकत घेता येणार। सरकार सर्टिफाईड पार्किंग एरिया नावाची नवीन व्यवस्था आणणार। ग्राहक नवीन गाडी घेणार तेव्हा ग्राहकाला हे सर्टिफिकेट मिळवणं बंधनकारक। महानगरपालिका वाहन मालकांना हे प्रमाणपत्र देणार। वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल। पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय। जर ही ग्रोथ अशीच राहिली तर 2030 पर्यंत जवळपास 6,80,00,000 वाहनं ही महाराष्ट्रामध्ये राहतील। आणि आज भारतामध्ये ज्या प्रमाणात ऑटोमोबाईल सेक्टरचं ग्रोथ होते आहे त्यावेळी निश्चित ती ग्रोथ झाली पाहिजे, त्याला कुठे अडवणार नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेशन्स पाहिजे, रेग्युलेट केलं पाहिजे, जेणेकरून की जी मोबिलिटी आहे, शेवटी आम्हाला एक मोबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक असतं। त्याकरता एक धोरण आम्ही करतो आहे। आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय।
म्हणजे खोदून काय रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही? हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल, मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? असं सर्वसामान्य नागरिकांना तर आजच्या घडीला प्रायव्हेट व्हेकल हा सगळा एक नागरिक दररोज आपली पर्सनल गाडी घेऊन बाहेर फिरतो. पण तुम्ही आता गाड्या घेऊ नका असं माझं तरी मत आहे. कारण प्रदूषण एवढंही वाढलं, पण ट्रॅफिक जॅममध्ये अनेक माणसं फसत आहे. मग त्यासाठी करावंच लागेल. कुठल्या तरी सरकारने कठोर निर्णय घेतलाच पाहिजे ना. गाड्या घ्यायला जातात ते त्यांना विचारायचं ना, तुम्ही राहता कुठे, तुमचा ॲड्रेस काय, तुमच्या आजूबाजूला स्पेस आहे का जागी ठेवायला. मुंबईत सामान्यांना पार्किंगचं पुरेशी मोठी घरं मिळावीत यासाठी सरकार बिल्डरांना जादाचा FSI देत असते. मात्र सुपर बिल्टअपच्या नावाखाली बिल्डर कार्पेट एरियात सर्रास ग्राहकांची फसवणूक करून पार्किंगच्या जागांमधूनही 20-25 लाख रुपये जादाचे कमवतात. त्यामुळे गाडीपेक्षा पार्किंग महाग अशी अवस्था मुंबई पुण्यात झाली. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत गंडा घालणाऱ्या बिल्डरांना देखील चाप लावण्याची गरज या निमित्तानं व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एसटी आगारामध्ये 25 तर मुंबईमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारलं जाणार आहे. आणि या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखांपर्यंत उपचार मोफत घेता येणार आहेत. नाशिकच्या द्वारका पुलावर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झाले. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपनं जोरदार धडक दिली. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली तर 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आपण बघतोय नाशिकमध्ये हा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 5 जण ठार झालेले आहेत तर 10 जण जखमी झाले. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या या ट्रकला पिकअपनं धडक दिली, ज्यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाईला प्रचंड वेग आला. महाड MIDC पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई करत 5 पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलाय. महाप्रळ पंढरपूर रस्त्यावर पिंपळदरीमध्ये हे बांगलादेशी एका कंपनीमध्ये काम करत होते, तर कागदपत्रांच्या छाननीमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याचं उघड झालं आणि पोलिसांनी छापा मारत या 6 जणांना ताब्यात घेतलं. अंगणवाडीतल्या अन्नामध्ये अळ्या सापडल्याचे प्रकार हे नित्याचेच असताना आता आणखीन एक गंभीर आणि चिंतादायक अशी बातमी समोर आलेली आहे. अकोल्याच्या एका अंगणवाडीत कॅल्शियम विटॅमिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघाली. गोळी आधीच अर्धी सेवन करायची असल्यामुळे ती मध्ये तोडली गेली. त्यावेळेस या गोळीमध्ये पिन सापडली. पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कॅल्शियमच्या गोळीमध्ये ही पिन होती. त्यामुळे आजारापेक्षा उपचार महाग अशीच अवस्था या ठिकाणी झाली असते. पुणे जिल्ह्यातील RT प्रवेशाचा मुळशी पॅटर्न समोर आलेला आहे. RT अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अनेक पालक हे एजंट्सच्या भूलथापांना बळी पडत असल्याचं समोर आलंय. खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक गैरप्रकार घडलेले आहेत. त्यामुळे RT प्रवेशातला मुळशी पॅटर्न मोडीत काढण्यासाठी जिल्हा परिषदेनं आता पावलं उचललेली आहेत. प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. आत्तापर्यंत चुकीची माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या 20 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकट्या मुळशी तालुक्यातल्या 18 जणांचा तर बारामती तालुक्यातल्या 2 समावेश आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी RTचा पर्याय फायदेशीर आहे. प्रवेशासाठी एजंट पालकांना चुकीची कागदपत्र तयार करून देतात. चुकीचा उत्पन्नाचा दाखला देत RT प्रवेश घेतला जातो. RT अंतर्गत प्रवेशासाठी पालकांकडून चुकीचा पत्ता दिला जातो. शिक्षण विभागाकडून पडताळणी सुरू झालेली आहे. माहिती खोटी आढळल्यास कारवाई होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ड्रायव्हिंग मोडमध्ये दिसले होते. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑटो फेस्ट 2025चं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळेस एकनाथ शिंदेंनी विंटेज
कार चालवली. त्यानंतर मग स्पोर्ट्स बाईक चालवण्याचाही आनंद एकनाथ शिंदेने लुटलेला आहे. एकेकाळी रिक्षा चालक असलेल्या एकनाथ शिंदेंना मग हायटेक रिक्षा चालवण्याचाही मोहकाही आवडला. आज ठाण्यामध्ये ऑटोफेस्टचं उद्घाटन एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं आणि त्यावेळेस रिक्षासोबतच स्पोर्ट्स बाईक, विंटेज कार तसंच स्पोर्ट्स कार चालवण्याचा आनंद यावेळेस एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं दिसतंय. अमेरिकेतलं लॉस एंजेलिस अजूनही आगीनं धगधगतंय. लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली आहे. आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झालाय तर 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत. त्यामुळे 1 लाखापेक्षा अधिक लोक बेघर झाली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र जोरदार वाऱ्यांमुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. या आगीपासून सॅन फर्नांडो व्हॅली आणि ब्रेंटवूड टाउनलाही आगीचा धोका आहे. या क्षेत्रात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. लॉस एंजेलिसमधल्या आगीमुळे 135 ते $150 अब्ज नुकसान झाल्याचा अंदाज आहे.